छावणी परिसरात असलेल्या विद्यादीप बालगृहातून 9 अल्पवयीन मुलींनी एकाच वेळी पलायन केल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी 9:30 ते 10:30 वाजेच्या सुमारास घडली आहे। छावणी भागात ही घटना घडली आहे। या मुलींनी बालगृहातील ट्यूब फोडून हातावर मारून घेतली। त्यानंतर सीसीटीव्ही फोडून संरक्षण भिंतीवरून उड्या घेत त्या जिल्हा सत्र न्यायालयाच्या दिशेने धाव घेत सुटल्या। या घटनेची माहिती मिळताच दामिनी पथक छावणी पोलिसांनी पाठलाग करून 7 मुलींना न्यायालयाच्या आवारात पकडले आहे। तेथे मुलींनी बालगृहातील छळाबाबत तक्रारी केल्या। वाईट वागणूक, असुविधा असल्याचं त्या सांगत होत्या, असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे। दोघी जणी अजूनही फरार असून सर्व मुली हातात दगड आणि लोखंडी पाने घेऊन धावत होत्या। पाठलाग करणाऱ्या दामिनी पथकाच्या वाहनावर दगडफेक देखील या मुलींनी केली होती। या घटनेमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे। पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार छावणी भागात ज्योती सोसायटी अंतर्गत विद्यादीप बालगृह चालवले जाते। या ठिकाणी पोस्को गुन्ह्यातील पीडिता, अनाथ पालक सांभाळू शकत नाहीत अशा 89 अल्पवयीन मुलींना बालकल्याण समितीच्या आदेशाने ठेवण्यात आले आहे। या ठिकाणी अल्पवयीन पोक्सोच्या गुन्ह्यातील पीडिता काही दिवसांपासून आम्हाला येथे राहायचे नाही, सोडून द्या अशी मागणी लावून धरत होत्या। मात्र बालकल्याण समितीच्या परवानगीशिवाय या मुलींना सोडणे शक्य नसल्याने बालगृहाने ही बाब 2 दिवसांपूर्वी बालकल्याण समितीच्या अध्यक्षांना कळवली होती। त्यांनी देखील सर्व मुलींना इकडे घेऊन येण्यापेक्षा मीच तिकडे येतो असा निरोप दिला होता। मात्र विलंब होत असल्याने 9 जणी एकत्र आल्यास सोमवारी सकाळी अचानक त्यांनी बालगृहातील ट्यूबलाईट फोडून त्याच्या काचा हातावर मारून घेतल्या। त्यानंतर सीसीटीव्ही फोडून हॉलीक्रॉस शाळेच्या बाजूने संरक्षण भिंतीवरून त्या बाहेर उड्या घेऊन पळत सुटल्या। तेथून 8ही जणी जिल्हा व सत्र न्यायालयाकडे धावत सुटल्या होत्या। त्यातील एक मुलगी छावणी पोलीस ठाण्यात गेली आणि तिने सर्व हकीकत सांगितली। त्यानंतर पोलिसांचे पथक विद्यादीप बालगृहात पाठवण्यात आले होते। बालगृहात अनाथ मुलींची संख्या अधिक आहे। त्या 9 जणी पळून गेल्यानंतर उर्वरित 80 मुलींशी संवाद साधून माहिती घेतली। खरंच मुलींना त्रास होतो का? कोणत्या गोष्टींमुळे मुलींनी उद्रेक केला याबाबत प्रत्येक मुलींकडे विचारणा केली, तेव्हा पलायन केलेल्या मुलींनी केलेल्या आरोपात काहीही तथ्य आढळले नाही। त्या मुलींना येथे राहायचे नव्हते असं 8 दिवसांपासून सुरू होतं। मात्र त्यावर निर्णय होत नसल्याने त्यांनी असं केलं असावं अशी माहिती सूत्रांनी दिली। तर आज बालकल्याण समिती विद्यादीपमध्ये जाणार असून मुलींनी असे कृत्य का केले, त्यांना कोणता त्रास होता, नेमका काय प्रकार आहे याची जाऊन चौकशी ते करणार आहे।